तर यामध्ये जशा पद्धतीने इथे सर्व्हिसेस किंवा फॅसिलिटीज ज्या अवेलेबल आहेत, तर त्यामध्ये इथे यांचं एक मेडिकल आहे, एक्सरेची फॅसिलिटी आहे, ऑपरेशन थिएटर आहे, डेंटल OPD, ENT OPD आणि ऑप्थॅल्मिक OPD पण इथे होते. इथे जसं मी आलोय पाहतोय ते इथे बाकीच्या हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये अर्ध्या किमतीमध्ये इथे उपचार तुम्हाला मिळतो. आणि इथे जे काही हॉस्पिटलमधील पेशंटची काही रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याला त्या उपचार कमी किमतीमध्ये मिळण्यात आम्ही म्हणजे हॉस्पिटल त्यांना सहायता करते. इथे मुख्यतः सांगायला गेलं तर पेशंटला अर्ध्या किमतीमध्ये सगळ्या काही फॅसिलिटीज मिळतात, प्लस त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा इथे राहण्याची खाण्याची फॅसिलिटी फ्री आहे, प्लस त्यांना ट्रान्सपोर्टेशन पण फ्री आहे. म्हणजे इथनं जाण्यासाठी येण्यासाठी सर्व काही फॅसिलिटीज त्यांना फ्री आहे. मी डॉक्टर अर्चना लांडे, स्नेहालयाच्या केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये गेल्या 2 वर्षापासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम बघत आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक सुरवसे. माझं BMS शिक्षण पूर्ण झालेलं आहे. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी मी रेग्युलर नाईट ड्युटी डॉक्टर म्हणून काम पाहतो आणि माझा एक्सपिरियन्स 108मध्ये 9 वर्षाचा आहे, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस. माझं नाव डॉक्टर अतुल मडावी. मला BDS कंप्लीट होऊन 10-12 वर्ष झाले आणि मी इथे 1.5 वर्षापासून कार्यरत आहे विजिटिंग डॉक्टर म्हणून आणि मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी डॉक्टर अजिता गरुड बोलते. मी ऑप्थॅल्मिक सर्जन आहे, MBBS MS ऑप्थॅल्मिक सर्जन, आणि मी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करते. आतापर्यंत मी 2000 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. नमस्कार, मी शीला शिवाजी शिनगान. मी स्नेहालय संस्थेमध्ये 2008 पासून नर्स या पदावर काम करत आहे. मित्रांनो, मी डॉक्टर विक्रम पानसंबळ. मी बालरोग तज्ञ आहे आणि मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. माझ्याकडे HIV जो आजार आहे त्याचं पूर्ण जिल्ह्याचं काम आमच्याकडे आहे. आता याच्यामध्ये 7,500 जर विचार केला तर साधारण 500 मुलं जे आहेत ते 500 पेशंट्स जे आहेत ते मुलं आहेत आणि त्यातले काही मुलं म्हणजे जवळजवळ 50 ते 60% मुलं जे आहेत ते स्नेहालयामध्ये उपचार घेतात आमच्याकडे.